50च्या पुढे असते, 50°C तापमान असतं. आता किती मला वाटतं 38-39 असं आता सध्या आपल्या इथे. ते 40-44 पर्यंत होतं. नाही आता 44 व्हायला वेळ आहे ना, अजून 12 वाजले, अजून 1-1.5 पर्यंत ते पोहोचेल. ठीक आहे. 44 मध्ये आपले हे हाल होतात. तिकडे 50च्या पुढे तापमान जातं, पण ते लोक संपूर्ण वेळ परमेश्वराला देतात. मग त्यावेळेस ते देऊ शकले, तर आज आपण काय देऊ शकत? देऊ शकतो, बरोबर. तर आपल्याला एक दिवस परमेश्वराला द्यायचा आहे, थोडं सहन करायचं देवासाठी. देव म्हणतो, मी उन्हाचं एवढ्या भर उन्हामध्ये खांद्यावरती क्रूज घेऊन फटके खात त्या डोंगरावरती, जे कवटीची जागा आहे, तर मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरती चढत गेला. डोंगरावर चढणं साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला खरं सांगतो, डोंगरावर चढणं साधी गोष्टी नाहीये. कारण की आम्ही एक दिवस जुने कपडे जमवले आणि वांगणीला आम्ही गेलो. वांगणीला एक वाघाची वाडी म्हणून आहे डोंगरावरती मोठ्या. तर त्या डोंगरावरती आदिवासी लोक राहतात आणि ते गरीब आहेत खूप. तर आपले चांगले चांगले जे कपडे होते आम्ही सगळे हे केले. पण नशीब चांगलं की आम्ही ते कपड्यांच्या गोण्या आहेत ना सोबत नाही नेल्या, खाली शाळेजवळ ठेवले. ते म्हटलं इथंच ठेवा, आम्ही नंतर घेऊन जाऊ, कारण की वरती जाणं मुश्किल आहे. तर म्हटलं काही. तर आम्ही त्या माणसाला म्हटलं की आम्हाला दाखवायला चला. तुम्हाला तो समोरचा रस्ता चाललाय ना, तुम्ही जा, मी येतो मागून. आम्ही मला विचार केला, असं का बोलता येतं मागून, आम्ही पोहोचून जाऊ आणि हा कधी येईल मागून वाट बघत. आम्ही असं करून निघालो. आम्ही 3 जण होतो. डोंगरावर चढायला लागलो, चढत अर्ध्या रस्त्यावर आलो. असाच रस्ता डायरेक्ट डोंगरावरती. आणि इतकी हालत खराब झाली, एकदम कोरड पडली, तहान लागले आणि चढायला काहीच नाही, कच्चा रस्ता आहे. आणि मी तर पूर्ण थकलो. म्हटलं आता मी चलू शकत नाही. अर्ध्या थोडं राहिलं होतं वरती चढायला आणखी. मग ते 2 ब्रदर चढत कसे तरी थांबत बसत वरती गेले. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो ना, तो माणूस आमच्या मागे झपकन आला. असं कसं आला आमच्या माग बोल, म्हणून मी तुम्हाला बोललो तुम्ही पुढे जा, मागून येतो. आम्हाला तो बोलला आणि आमच्या पुढे गेला. नंतर दुसरा माणूस आला, त्याच्या डोक्यात इतकं मोठं बोचकं ठेवलं होतं, दुकानातला माल होता त्या, आणि ते बोचकं घेऊन तो डोंगर चढत होता. म्हणजे विचार करा, डोंगर चढणं साधी गोष्ट नाहीये. आम्ही हारलो, तिथे बसलो. मग त्याच येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभाला घेऊन, त्याला तर सवय नव्हती डोंगरावर चढायची, बरोबर. येशू ख्रिस्त कधी वधस्तंभाला घेऊन डोंगरावर चढला होता का? त्यापूर्वी नाही. पण त्या दिवशी वधस्तंभाला घेऊन तो त्या डोंगरावर चढला. आणि त्या डोंगरावर चढताना त्याला किती वेदना झाल्या असतील याचा अनुभव मला आलेला आहे. किती तहान लागली असेल, म्हणून तो बोलला त्या वधस्तंभावरती की मला तहान लागली आहे, बरोबर. तोंड एकदम कोरडं पडतं, घसा एकदम सुकून जातो आणि वजन खांद्यावरती. माणसाचं चलणं मुश्किल होतं, पण त्याला लोक मारत नेलं त्याला, बरोबर. आज त्याने एवढं सहन केलं आपल्यासाठी. आपण त्यासाठी थोडं सहन नाही करू शकत? आपण थोडा वेळ त्यासाठी देऊ शकत नाही? दिला पाहिजे. आणि परमेश्वराने आपल्यासाठी इतकं मोठं त्याग केलाय, त्यासमोर हा त्याग काहीच नाहीये, काहीच नाहीये हा त्याग, बरोबर. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगतं की मला यज्ञ नकोय, मला बलिदान नकोय, मला काय पाहिजे? दया पाहिजे, बरोबर. तो महान परमेश्वर आहे. ब्रदरने एक गोष्ट खूप सुंदर सांगितली. तोंड कोरडं पडतं सारखं. ब्रदरने एक गोष्ट सुंदर सांगितली की युथ लोकांनी शिकलं पाहिजे, बरोबर. शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती गेलं पाहिजे. कारण की मोठ्या पदावरती जाऊन तुम्ही तुमच्या समाजासाठी काहीतरी करू शकता. ख्रिस्ती समाजासाठी तुम्ही काहीतरी पेरू शकता, काहीतरी मदत करू शकता, किंवा एखादा मार्ग तुम्ही दाखवू शकता, काहीतरी चांगलं करू शकता तुम्ही समाजासाठी, बरोबर. आणि देवाला पण तसंच पसंत आहे का? लक्षात घ्या, देवाला मोस्ट ऑफ शिकलेला व्यक्ती जास्त आवडतो माझ्या हिशोबाने. कारण की माझं शिक्षणही नव्हतं. मी 9वीतून शाळा सोडली होती आणि मुलांमध्ये जाऊन माझं जीवन असंच होतं. मला शिक्षण आवडत नव्हतं, शाळेत जायला आवडत नव्हतं. मी खाडे करायचं, गपचूप पळून जायचं बाहेर, आणि असं माझं जीवन होतं. मला घरचे बोलायचे, तर मग मला जायचंच नाही, काय करायचं का. म्हणजे मी एकदम उद्धट मुलगा असं होतो. मी कधी ऐकलं नाही, मी आई बापांना कधी विचारलं नाही, आणि भांडणं घरापर्यंत यायचे माझं, याने मारला, तुमच्या मुलाला असं तसं, असं चालू राहायचं. पण त्यात आणखी एक गोष्ट आहे की माझ्या आई सारखी बोलायची चर्चला चलतो, तर मी कधी जात नव्हतं चर्चला. कधी
बाळक घरी आले तर मी घराच्या बाहेर पळून जायचो, कधी चर्चला थांबत नव्हतं. आणि दर संडेला मी शिव्या फिक्स असायच्या मला, दर संडेला मी शिव्या खायचा, चर्चला येत नाही. मी फक्त एवढंच म्हणायचं की माझा वेळ येईल तेव्हा येईल, अजून नाही आला वेळ पण येईल एक दिवस, तेव्हाच मी चर्चला येईल. आणि असं बोलता बोलता बरेच वर्ष गेले आणि आज प्रभूने मला इथं उभं केलं. पण कसं उभं केलं, मी अडाणी होतो पण परमेश्वराने मला शिक्षण दिलं आणि पुन्हा मी शिक्षण सुरू केलं, ग्रॅज्युएशन करून देवाने त्याच्यानंतर मला इथं उभं केलं. म्हणजे देवालाही कसं पाहिजे, सुशिक्षित व्यक्ती पाहिजे. कारण की वचन सांगतं की माझे लोक ज्ञानाच्या कमतरतेच्या अभावी नाशाकडे चालले आहेत. बरोबर, ज्ञान नसल्यामुळे माझे लोक नाशाकडे चालले आहेत. मग आपल्याला ज्ञानाची गरज आहे, आपल्याला ज्ञानाची गरज आहे. जर तुम्ही शिकाल, जर तुम्ही 2 गोष्टी वाचाल तर ज्ञान तुम्हाला मिळेल आणि ते ज्ञान परमेश्वराच्या ज्ञानाजवळ येऊन पोहोचेल आणि मग परमेश्वर त्याचं ज्ञान तुम्हाला देईल. मग ते ज्ञान वेगळं असेल. बरोबर, पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज आहे, तुम्हाला तुमच्या बुद्धीची गरज आहे. आज गावाकडचे लोक काय म्हणतात, आम्ही ख्रिस्ती आहोत. गावाकडचे लोक, स्पेशली आमच्या भागाचे लोक, नगर साईडचे, आम्ही ख्रिस्ती आहोत. पण चर्चला आले 1 तासाच्या उरकलं पाहिजे पळकाने. जर टाइम लावला तर मग नावं ठेवायचं पाळकर. आणि असं कसा माणूस आहे हा, लांबतच चाललाय. म्हणजे त्यांना काय डोक्यामध्ये काय माहितीये का, फक्त की आम्ही ख्रिश्चन आहोत आणि आम्ही देवळात जातो, देवाला धन्यवाद देतो, घरी येतो. पण देवाचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे. वचन काय सांगतं, म्हणजे हे ज्ञानच ते घेत नाहीयेत. ते काय करतायत, ते ज्ञान घेत नाहीये. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही पहिलेच ज्ञानी व्हा. तुम्ही जर शिकलेले असाल तर तुम्हाला काय कळेल की आपल्याला वचन ऐकण्याची गरज आहे. एवढं तर कळेल शिकलेल्या माणसाला. एक अडाणी असेल तो काय म्हणा, अरे काय बडबड चालली याची, झालं तास झाला, 1 तास झाला बडबड करतोय. मला सुद्धा बोलले, आता मी गावी गेलो ना तर बोलले काय चाललंय, पाळकाचं पाणी पिऊन पिऊन संदेश देतोय. मला लोक बोलले, विचार कर, पाणी पिऊन पिऊन संदेश देतो. आता माझ्या तोंडाला कोरड पडली, त्यांना काय माहिती. त्यासाठी मी 1-1 घोट पाणी पितोय. त्यांना वाटलं की हा दम लागतोय याला, पाणी पिऊन पिऊन संदेश देतोय. तरी पण मी 1 तासाच्या आत उरकलो. ठीक आहे, मलाही कळतं एवढं रखडणं बरोबर नाहीये, पण वचन ऐकणं गरजेचं आहे. कारण की वचन जोपर्यंत तुमच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्रगट होत नाही. कुठलं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान. आणि परमेश्वराचं ज्ञान कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वर म्हणतो की मनुष्य तू तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या बुद्धीचा वापर माझ्या गोष्टीमध्ये करू नको, कारण की तुझ्या ज्ञानाच्या पलीकडे आहेत माझ्या गोष्टी. कशा आहेत, ज्ञानाच्या पलीकडे आहेत. आज डॉक्टर्स लोक आहेत, मोठे मोठे ऍडव्होकेट आहेत, आणखीन शिकलेले लोक आहेत जे ख्रिस्तामध्ये येत आहेत, पण त्यांचं ते डॉक्टरकीचं ज्ञान ते ख्रिस्तामध्ये वापरत नाहीये. शेवटी त्यांना काय करावं लागतंय, वचनाचंच पालन करावं लागतंय, वचनाचंच अध्ययन करावं लागतंय आणि ते वचनच सांगावं लागतंय. त्यांना सांगावं लागेल का की मी ट्रेनिंग मध्ये या गोष्टी शिकलो, कसं ऑपरेशन करायचं, कसं पेशंटला ट्रीट करायचं, असं ते सांगतील का उभं राहून? नाही सांगणार. त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स ते शेअरच करू शकत नाही, कारण की त्यांना काय करायचंय, वचन शेअर करायचंय. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्हाला ते वचन मिळवण्याचं ज्ञान पाहिजे, तेवढं तरी शिका तुम्ही, की तुम्हाला कळलं पाहिजे की वचन काय सांगताय. बरोबर, म्हणून परमेश्वराला ज्ञान आणि शिकलेल्या लोकांची गरज आहे. आज चांगले चांगले शिकलेले देवाच्या सेवकाईमध्ये आलेले आहेत, चांगले मोठे मोठे लोक आलेले आहेत. त्यांचं शिक्षण बघा किती आहे, पण त्यांनी देवाकडे ते आले. म्हणून ज्ञान असणं गरजेचं आहे. पूर्वी अडाणी लोकांना देव करत होता, निवडत होता. बरोबर, अडाणी लोकांच्या द्वारे काय झालं कार्य, काहीच कार्य झालं नाही. झालं असेल पण अडाणी लोकांसाठी काय आहे प्रॉब्लेम, की त्यांना वाचता येत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, वाचता न आल्यामुळे बायबल काय सांगते हे त्यांना कळत नाही, आणि बायबल काय सांगते हे कळत नाही म्हणून त्यांना प्रीच करता येत नाही. अशी खूप प्रॉब्लेम इथे उभा राहत आहेत. कारण की पूर्वी शिक्षण नव्हते. त्यांची चुकी नाहीये, पूर्वी शिक्षण नव्हते, आणि शिक्षण जरी होते तरी काही म्हणजे अटी होत्या, काही नियम होते, सगळ्यांसाठीच शिक्षण नव्हतं, असं होतं त्यावेळेस. म्हणून त्यांची चुकी नाहीये. पण माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की युथ लोकांनी शिकलं पाहिजे, भरपूर शिकलं पाहिजे आणि पुढे जाऊन काहीतरी कार्य केलं पाहिजे. ठीक आहे, आपण वचनाकडे येऊ.
आणि वचन बघू, पुन्हा त्या वचनाला वाचू आपण. हा, जा आणि मला दया हवी आहे आणि यज्ञ नको. ठीक आहे, एवढं आपण वचन वाचू फक्त. हा, हे वचन एका सिस्टरने ठेवलं होतं स्टेटस वरती. ठीक आहे, कुठलं वचन होतं ते? मत्तयाचा 9 अध्याय 13 वचन, की मला दया पाहिजे, यज्ञ नको. बरोबर. मग त्या वचनावर माझ्या मनात प्रेरणा झाली की देवा तुझं वचन काय सांगतं हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्या वचनाला घेऊन आज मी इथे प्रेसिंग करायला उभं केलं देवाने. ठीक आहे, तर वचन काय सांगतं की मला यज्ञ नको. यज्ञ म्हणजे काय? बलिदान नकोय मला. बलिदान पूर्वी झालेले आहेत आणि तुमच्यासाठी मी स्वतः बलिदान दिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो. तर मला आता पुन्हा पुन्हा बलिदानाची गरज नाहीये, मला दयेची गरज आहे. म्हणजे ख्रिस्ती लोकांमध्ये दयेची कमतरता आहे. आपल्यामध्ये दया कमी झालेली आहे. दयेची गरज आहे परमेश्वराला. आपल्या लोकांमध्ये त्या गोष्टी नाहीये. यज्ञ नकोय, बरोबर, दया पाहिजे. जर पूर्वी जर यज्ञ बघितले आपण, तर पूर्वीचे यज्ञ कसे असायचे की ते लोक जनावराला कापायचे, बरोबर, आणि त्यांचं रक्त, त्यांची चरबी, त्यांचे अवयव त्या वेदीवरती चढवायचे, त्या अग्नीमध्ये जाळायचे, बरोबर, आणि त्याच्याद्वारे त्यांना पाप क्षमा आणि अनेक गोष्टी त्यांना मिळायच्या. आणि त्याच्यानंतर परत ते लोक पाप करायला मोकळे व्हायचे. एका पापातून बाहेर निघायचे, दुसऱ्या पापासाठी तयारी सुरू करायचे. परमेश्वर म्हणतो हे यज्ञ नकोय मला. तुमच्यामध्ये दयेचं सामर्थ्य पाहिजे, तुमच्यामध्ये शुद्धीकरण पाहिजे, तुमच्यामध्ये पवित्रता पाहिजे. मला दुसऱ्या गोष्टी नकोय. कारण की जो भेट चढवतो तो पुन्हा पाप करतो. जो भेट चढवतो तो पुन्हा पाप करतो. पण जो स्वतःला पवित्रीकरण करतो तो शुद्ध बनतो, तो पुन्हा पापाच्या वाटेने जात नाही. तर आपल्याला वचन सांगतंय त्याप्रमाणे यज्ञ नकोय, तर आपल्याला काय पाहिजे? पवित्रीकरण पाहिजे, दया पाहिजे, शुद्धीकरण पाहिजे. आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या पाहिजे. ठीक आहे, आता यज्ञ का नको? आपण हे वचन बघूया. यज्ञ का नको? बलिदान का नको? परमेश्वर म्हणतो की बलिदान नकोय मला. तर का नकोय ते वचन बघू आपण. पहिला शमूएल याचा 15 अध्याय 22 वचन वाचू. पहिला शमूएल 15 अध्याय 22 वचन आपण वाचू. पहिला शमूएल 15 अध्याय 22 वचन. हा 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 हा, काय सांगतंय की वचन मानण्याने जेवढा आनंद परमेश्वराला होतो तेवढा आनंद होमार्पण आणि यज्ञार्पण बलिदानाने होतो का? नाही. परमेश्वराला होमार्पण बलिदान नाही पाहिजे. तर परमेश्वराला काय पाहिजे की त्याच्या वचनाचं पालन तुम्ही करावं, त्याच्या वचनाला ऐकावं, त्याचं वचन ऐकून तुमच्या हृदयात जावं आणि ते हृदय परिवर्तित व्हावं. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत ती तुमच्या हृदयात पोचत नाही. जर हृदयात पोचते तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कार्य करते. म्हणून परमेश्वराचं वचन तुम्हाला ऐकायचं आहे, तर ऐकून तुमच्या कानाच्या द्वारे तुमच्या हृदयात जाईल आणि हृदयाला बदलून टाकेल, असं ते वचन आहे. आणि शमूएल काय सांगतोय? यहोवा मला म्हटला की मला यज्ञ, मला अर्पण नकोय. मला काय नकोय? मला यज्ञ आणि अर्पण नकोय. तर मला काय पाहिजे? वचन ऐकणारे लोक पाहिजे. मला वचनाचं पालन करणारे लोक पाहिजेत. यज्ञ आणि अर्पण पुरेसे झालेत, पण आता तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन करा, माझ्या आज्ञांच्या मागे चला. या दुसऱ्या याच्यात काय लिहिलेलं आहे? तेव्हा शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने. काय सांगतं? परमेश्वराचा शब्द. आता परमेश्वराचा शब्द म्हणजे काय आहे? बायबल आहे, पवित्र शास्त्र आहे. पवित्र शास्त्र त्याच्या वचनाचा, त्याच्या शब्दाचं पालन केल्याने. तेव्हा शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने हा, जसा त्याला संतोष होतो हा, तसा होमानी व यज्ञानी होतो काय? जसा त्याला संतोष होतो तसा होम आणि यज्ञ यांनी होतो का? तो प्रश्नचिन्ह करतोय. म्हणजे होम आणि यज्ञाने परमेश्वर संतुष्ट होत नाही, पण वचनाचं पालन केल्याने संतुष्ट होतो. पुढे
पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. काय सांगताय? यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. माणूस काय करेल? पाप करेल आणि मग यज्ञ करेल. काय करेल? पाप करेल मग यज्ञ करेल, भेट चढेल, बळी देईल, रक्त हे शिंपडेल आणि पापाची शुद्धीकरण करून घेईल. बरोबर. त्याच्यानंतर परत दुसरं पाप करायला तो तयार होईल. पण परमेश्वर काय म्हणतो? तसं नको करू, तू यज्ञ चढू नको, तू बलिदान देऊ नको, कारण की तू पुन्हा पापासाठी तयार होशील. पण तू काय कर? आज्ञाचं पालन कर. जर आज्ञाचं पालन करशील तर तू पाप करणार नाहीस. पाप तुझ्या जीवनाला नाश करेल. पाप काय करेल? तुझ्या जीवनाला नाशाकडे घेऊन जाईल. म्हणून तू पाप करू नकोस, तू यज्ञ करू नकोस, पण माझ्या आज्ञांचं पालन कर, वचनाला ऐक आणि आज्ञांचं पालन कर. याच्यातच परमेश्वर संतुष्ट आहे. आज आपण ख्रिस्ती म्हणून जरी बोलतो तरी आपण परमेश्वराच्या आज्ञा किती पालन करतो? आपण म्हणतो आमच्यासाठी जुना करार रद्द झालेला आहे, येशू ख्रिस्ताने नवीन करार आमच्यासाठी मांडलेला आहे. ठीक आहे, चालतंय, नवीन करार तुम्ही मांडलेला आहे, केलेलं आहे. बरोबर. येशूने नवीन करार दिलेला आहे, जुना करार रद्द झालेला आहे. आज पण आपण जुन्या करारातल्या गोष्टी मानतो. ठीक आहे. आज असं नाही की आपण संपूर्ण जुना करार रद्द केलेला आहे, तसं नाहीये. काही गोष्टी रद्द करण्यात आल्या, पण जुना करार आज पण आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आणि जर आपण म्हटलो की नाही पूर्ण जुना करार रद्द केलेला आहे, तर मग आपण पूर्ण नवीन करार मानला पाहिजे. नवीन करार तर जुन्या करारापेक्षाही कठीण आहे. त्यावेळेस लोक व्यभिचार करायचे आणि जर व्यभिचार करताना सापडला तर त्याला दगड फेकून मारायची शिक्षा होती. आता येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की तू एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने जरी बघशील तरी तू तिच्याशी व्यभिचार केलास. करायची गरज नाहीये, व्यभिचार करायची गरज नाहीये. तो व्यभिचार झाला तिकडे. म्हणजे विचार करा किती मोठा आज्ञा आहे ती नवीन करार. म्हणजे नवीन करार पालन करणं साधारण गोष्ट नाहीये. आपल्याला बॅलन्स मध्ये चालायचं. देवा होय मी पापही करत नाही आणि जर पाप केलं तर मला तो क्षमाही कर. आपल्याला बॅलन्स मध्ये चालायचं. कारण की वचन सांगतं या जगामध्ये, या पृथ्वीवरती एकही मनुष्य पवित्र नाहीये, सगळे पापी आहेत. आणि जर सगळे पापी आहेत तर आपण पवित्र होण्याचा प्रयत्न तर करू शकतो, देवाकडे पश्चाताप करू शकतो. कारण की देवाला होम बली यज्ञ बली नकोय, तर देवाला आपलं जीवन पाहिजे, जे जीवन वचनाच्या अनुसार असेल, आज्ञांच्या अनुसार असेल. आपण आज्ञा किती पालन करतो आणि आपण आज्ञा किती मोडतो हे आपल्यालाच माहित आहे. कोणी सांगायची गरज नाहीये. बरोबर. आपण चालताना, बघताना, विचार करताना, उठताना, बसताना अनेक वेळा परमेश्वराच्या आज्ञांचा भंग करतो, पालन करत नाही. आपण वाईट व्यसन करतो, आपण वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये टाकतो. या सगळ्या परमेश्वराच्या विरोधात आहेत. परमेश्वर म्हणतो की तुझं जीवन पवित्र असलं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये काळं आहे, काळं व्यसन आहे. बरोबर. तुम्ही बघा भरपूर असे ऍडव्हर्टाईज येतात टीव्हीला. काय असेल ना की कॅन्सरचे ऍडव्हर्टाईज दाखवतात आणि एकदम भयानक असतं, तोंड एकदम सडलेलं एकदम आणि एकदम ते बघायला पण कसं तरी वाटतं. टीबीची ऍडव्हर्टाईज असते आणि ज्यावेळेस तुम्ही टेस्ट कराल रिपोर्ट येईल तिथं काळा डॉट असतो. काळा डॉट शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी काळा डॉट असतो. तो काळा डॉट म्हणजे काय? तुम्हाला टीबी आहे किंवा तुम्हाला कॅन्सर आहे, सगळ्या गोष्टी. आणि त्याच गोष्टी तुम्ही कम्पेअर करा व्यसनांशी. ठीक आहे. हा तुम्ही बघा तंबाखू चॉकलेटी कलरची, बरोबर, नंतर कन्वर्ट होऊन तो काळा कलर होतो. सिगरेट धूर जाऊन काळा कलर, फेफडे काळे होतात. बरोबर. दारू काळ्या कलरची, पांढरी पण असते, पण मेन सांगतो ती आत जाऊन काय करते? लिव्हर खराब करते. म्हणजे जेवढं पण सडतं, खराब होतं, सगळं काळा कलर बाहेर येतो, काळा रंग बाहेर येतो. काय येतो? कारण की सैतान त्या ठिकाणी कार्य करतो. तुम्हाला व्यसनात टाकून, पाप करून त्या गोष्टी तुमच्या जीवनात करताय. मग जर आतमध्ये काळपण आहे तर स्वच्छता कुठे? पवित्रता कुठे? पवित्र म्हणजे काय? शुद्ध, स्वच्छ असं पवित्र असतं. बरोबर. मग आपल्या आतमध्येच अपवित्रता आहे. आपल्या आतमध्ये स्मोकिंगमुळे सगळं काळं झालेलं आहे. आपल्या आतमध्ये व्यसनांनी पूर्ण बंधने आलेले आहेत. मग आपण पवित्र कसे काय? आपल्या विचारांमध्ये घाण आहे, आपल्या हृदयांमध्ये घाण आहे, तर आपण पवित्र कसे काय? देवाचं वचन काय सांगतं की
पाऊल काय म्हणतो, तुम्ही जाणत नाही का की तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. पाऊल म्हणतो बरोबर, तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात परमेश्वर वास करतो आणि ते हृदय आहे. काय ते हृदय. आणि मी नेहमी काय म्हणतो की हृदय एका गटारापेक्षाही घाण आहे. एका गटारापेक्षाही हृदय घाण आहे. बरोबर. आपले माझे समाजसेवक आहेत ज्ञानेश्वर शेलम, ते नेहमी समाजकार्य करतात आणि असे काही छोटे मोठे काम असतात तर लोक त्यांच्याकडे येतात आणि सांगतात त्यांना की साहेब असंच आहे, ते करून द्यायचे. ते उभा राहून कामं करून घेतात. त्यांना विचारा गटाराचा किती घाण वास येतो, ते सांगतील तुम्हाला. एकदम घाण वास येतो. पण त्याच्यापेक्षाही घाण तुमचं हृदय आहे. कारण की आपण एखाद्याकडे हसतो पण मनात त्याला 10 शिव्या देतो. AK-47 चालते धड 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 शिव्यांची, एकदम घाण घाण शिव्या धड 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 धड, असं वचन सांगतं. तर ही आपल्याला मोठी आज्ञा आहे. ही आज्ञा आपल्याला पालन करायची आहे. ठीक आहे. आणखीन एक वचन बघू याच्यामध्ये. वचनाचं पालन केल्याने कसं ज्ञान प्राप्त होतं. यज्ञापेक्षा आज्ञाचं पालन केलेलं उत्तम आहे. होशे याचा 6वा अध्याय 6 वचन. होशे जुन्या करारात 6 मध्ये 6. मी हा, यज्ञाने नाही तर दयेचा भुकेला आहे. तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचे ज्ञान मला आवडते. काय सांगते वचन? होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचं ज्ञान म्हणजे काय? जे वचन आपण ऐकतो ते आपल्या अंतःकरणात जातं आणि त्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. हेच ज्ञान आपल्या जीवनाला उपयोगी ठरतं. आणि वचन काय सांगतंय? मला होमार्पणापेक्षा वचनाचं ज्ञान अधिक प्रिय आहे. मला आवडते वचनाचं ज्ञान. आता त्याला वचनाचं ज्ञान पाहिजे. यज्ञ नको, होमार्पण नको, काही नको. आपल्याला दया पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान आपल्या आतमध्ये कार्य केलं पाहिजे. त्या ज्ञानाच्या द्वारे आपण पुढे गेलो. कदाचित सांगितलं ना की प्रत्येकाने शिकलं पाहिजे. प्रत्येकाने शिकून मोठ्या पदावरती गेलं पाहिजे. ज्ञान घेणं गरजेचं आहे. हे जैविक ज्ञान झालं आणि हे आत्मिक ज्ञान आहे जे वचनाच्या द्वारे आपल्याला प्रभू देत आहे. आणि ते ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण वचनाचं ज्ञान घेत नाहीये तर आपण या जगामध्ये शून्य आहोत. जर आपण वचनाचं ज्ञान घेतोय तर वचन तुमच्या जीवनाला बदलेल. वचन जसं आतमध्ये येईल आणि ते वचन तुमच्या जीवनाला बदलेल. तुमचं जीवन कसं होईल? शुद्ध होईल, पवित्र होईल. आणि मग त्याच्यानंतर ना तुम्ही कुणाचा वाईट विचार कराल, ना तुम्ही कधी कोणाला वाईट शब्द बोलाल, ना कधी तुम्ही कुणाचा अपमान कराल. तुम्ही नेहमी त्या वचनाच्या अधीनतेमध्ये राहून सगळ्यांचा सन्मान करा. कारण की वचन सांगतं की झाड त्याच्या फळांनी ओळखलं जाईल. आणि जोपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये आहोत ते ती डाली फलवंत राहील. ती फांदी कशी राहील? फलवंत राहील. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर ख्रिस्ताच्या त्या फांदीला नेहमी फळ लागतील. आपल्याला ते फलवंत व्हायचंय. आपलं फळ झाड ओळखलं पाहिजे त्या फळांनी की हा हे चांगलं झाड आहे. जर आपले फळ वाईट लागतंय तर मग लोक आपल्याला काय म्हणतील? हे झाड कसं आहे? वाईट आहे. बरोबर. आता सगळे सीझन चालू आहे. सगळे उन्हाळा, आंब्याचे सीझन आहेत, आणखीन काही गोष्टी आहेत, जांभळं वगैरे भरपूर काही गोष्टी येतात. तर लहान लहान मुलं काय करतात? दगड मारून तोडतात कैऱ्यांना वगैरे, किंवा नंतर आंबे वगैरे लागतात. ती मजा म्हणजे लहान असताना सगळ्यांनी केलेली आहे. पण तुम्ही एखादं फळ तोडताय, ते फळ घेऊन तुम्ही खाताय आणि ते फळ तुम्हाला खूप गोड लागतंय. तुम्ही काय म्हणणार? हे झाड खूप चांगलं आहे, याचे फळ कसे आहेत? गोड आहे. पण त्याच जागी तुम्ही ते फळ तोडणार, ते फळ खाणार आणि ते फळ तुम्हाला आंबट लागेल. तर तुम्ही काय म्हणणार? हे झाड बरोबर नाही, याचं फळ कसं आहे? कडू आहे. तसंच परमेश्वराचे वचन सांगतं की झाड त्याच्या फळांनी ओळखलं जाईल. झाड म्हणजे कोण? मनुष्य त्याच्या कर्मांच्या फळांनी ओळखलं जाईल. मनुष्य त्याच्या कर्मांच्या फळांनी ओळखलं जाईल. जर त्याचे कर्म चांगले आहेत तर ते झाड कसं आहे? चांगलं आहे. जर त्याचे कर्म वाईट आहे तर ते झाड कसं आहे? वाईट आहे. साधं उदाहरण बघितलं तर आपणच मनुष्याला, आपण आपल्या एरियामध्ये असं कोणी असत तर आपण काय म्हणतो? अरे तो खूप वाईट मनुष्य आहे, त्याच्या नादी लागू नका. त्याकडे गेले की तो काय करतो? डायरेक्ट शिव्यागाळ करतो.
तो चांगला व्यक्ती नाही, तो दारू पिणारा व्यक्ती आहे. पण दुसरीकडे जर एखादा चांगला असेल तर आपण काय म्हणतो, अरे हा तो व्यक्ती चांगला आहे, तो नेहमी मदत करतो, नेहमी तो लोकांचं ऐकतो, जा तुम्ही त्याच्याकडे. हा फरक असतो. झाड त्याच्या फळाने ओळखलं जाईल. म्हणून मोशेमध्ये काय सांगितलेलं आहे की मला यज्ञ नकोय, मला दया पाहिजे आहे आणि मला परमेश्वराचं ज्ञान ऐकणं चांगलं वाटतं. परमेश्वराचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये येणं उत्तम गोष्ट आहे असं वचन सांगतं. ठीक आहे. तर आपण आता इथपर्यंत बघितलं काय की यज्ञ नकोय मला, मला काय पाहिजे, दया पाहिजे. हे तुम्ही ज्यावेळेस जाणाल, असं वचन सांगताय का मत्तई 9:13 मध्ये की हे जे तुम्ही जाणाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही काय करत आहात. बरोबर. तर आपण हे जाणलं की आपल्याला यज्ञ नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे आहे, परमेश्वराच्या वचनाचं पालन, अनुसरण आणि त्यानुसार वागणं आणि ती दया आपल्यामध्ये पाहिजे. बरोबर. आता आपल्याला कळालं. आता मत्तई 9:13 मध्ये आपण परत येऊ. मत्तई 9:13. मला दया पाहिजे, मला दया पाहिजे, यज्ञ नको. यज्ञ नको. याचा अर्थ काय याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. हे जाऊन शिका. बरोबर. आता आपण शिकलो की यज्ञ नको, दया पाहिजे. याचा अर्थ काय, आपण आताच बघितलं इतक्या 3 वचनातून, पहिल्या शमूएल मधून, होशे मधून आणि मत्तई मधून. बरोबर. की आपल्याला यज्ञ नको, काय पाहिजे, दया पाहिजे आणि आपल्याला परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणं असं व्हायचं आहे. या गोष्टी आपण बघितलं. आता पुढे आपण बघू काय. कारण नीतिमानांना नव्हे, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना तर पापी जनांना बोलवण्यासाठी मी आलो आहे. बोलवण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. कोणासाठी आलेला आहे, पापी जनासाठी आलेला आहे. आणि आपण कोण आहोत, पापी आहोत. पाऊल काय म्हणतो की सगळ्यात मोठा पापी मी आहे. तसं खरोखर प्रत्येक व्यक्ती पापी, असं कोणच व्यक्ती बोलू शकत नाही की माझ्याकडून कधीच पाप घडलेलं नाहीये, माझ्याकडून कधीच पाप घडलेलं नाहीये, असं कुठलाच व्यक्ती बोलू शकत नाहीये. कारण की प्रत्येक मनुष्य कसा आहे, पापी आहे. बरोबर. आणि वचन सांगतं की ख्रिस्त म्हणतो की मी नीतिमानासाठी नाही तर मी पाप्यांसाठी आलो आहे. का आलो आहे, की पाप्यांना तारण देण्यासाठी, पाप्यांना त्या पापातून बाहेर काढण्यासाठी मी आलो आहे. तर आता ते पापी कोण आहे, ते पाप काय आपण बघू. पापी तर आपणच आहोत, आपण बघितलं. पापी आपण स्वतः आहोत, पण ते पाप काय हे आपण बघू वचनाने. वाचू. गलती करसपत्र 5वा अध्याय 19 पासून वाचू आपण. गलती करसपत्र 5वा अध्याय 19 वचन ते 21 पर्यंत वाचू. 19 अध्याय, सॉरी 5वा अध्याय 19 पासून. बघा वचन काय सांगताय, देहाचे कर्मे तर कसे आहेत, उघड आहेत, ते लपत नाहीयेत, ते उघड आहेत, सगळे ते कर्म बघतायत. सापडलं. गलती करसपत्र 5वा अध्याय 19 वचन. वचन. ठीक आहे. देहाचे कर्म कसे आहेत, उघड आहेत. आता ते कर्म काय आहेत ते बघू आपण. ती ही आहेत व्यभिचार. सगळ्यात पहिले काय सांगते, व्यभिचार, जार कर्म, अशुद्धपण, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास व यांसारख्या गोष्टी यांविषयी जसे मी जे असे कर्म करतात
ते देवाच्या राज्याचे वचन पावणार नाही. टोटल 17 पाप सांगितले देवाने, बरोबर. 17 वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या वाईट गोष्टी सगळ्यांमध्ये आहेत. असं इथं कोणच नाही की ह्या वाचलेल्या गोष्टी कोणामध्ये नाही आहेत, बरोबर. याच्यात काय सांगितलं या मराठीमध्ये? देहाची कर्मे तर उघड आहे, देहाची कर्मे उघड आहेत, ती ही की जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, शेटके, वैर, कलह, मत्सर. बघा काय जार कर्म आहे, व्यभिचारपणा आहे, अशुद्धता आहे मनुष्यामध्ये, वैर आहे, चेटके आहेत, म्हणजे काय जादूटोना आहे, तंत्रमंत्र. या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करतायत. आज प्रत्येक मनुष्य वैरामध्ये आहे, राग आहे, क्रोध आहे, भांडण करायचं आहे, मनुष्याला मारायचं आहे, एकमेकाला शिव्या द्यायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी मनुष्यांमध्ये भरलेल्या आहेत. आणि परमेश्वरचं वचन सांगतं ज्याच्यामध्ये या गोष्टी आहेत ते मनुष्य परमेश्वराच्या राज्याचे वतन कधीच मिळवणार नाहीत. जर तुम्ही परमेश्वराचे लेकरे आहात तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला बदलणं गरजेचं आहे. तुमच्यातून या वाईट गोष्टी काढून फेकणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला पवित्र केलं पाहिजे. इथं काय लिहिलं आहे? अशुद्धपणा. काय लिहिलेलं आहे? अशुद्धपणा, जार कर्म, व्यभिचार. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर निघायचंय आणि देवाच्या त्या शुद्धतेजवळ यायचं आपल्याला. देव कसा आहे? पवित्र, शुद्ध आहे. आपण सोनं बघतो ना, सोनं कसं? सोनार काय करतो? त्या सोन्याला त्या भट्टीमध्ये टाकतो, तपलेलं एकदम, आणि सगळे घाण कचरा सगळं जळून निघतो आणि ते सोनं कसं होतं? शुद्ध होतं, पवित्र होतं. आणि शुद्ध झाल्याच्या नंतर ते लोक त्या सोन्याला बनवतात, म्हणजे जे काय बनवायचं, बरोबर, त्याच्या आधी त्याला शुद्ध करतात. मग शुद्ध करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही बनाल. जोपर्यंत एका धोंड्याला घाव लागत नाही तोपर्यंत त्याला आकार येत नाही. असंच तुम्ही जोपर्यंत स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तुम्ही काही बनू शकत नाही. जर तुम्ही ख्रिस्ती आहात, जर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहात, तर तुम्हाला या गोष्टी तुमच्या जीवनातून बाहेर काढणं गरजेचं आहे. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो, बरोबर. मी कुठेही कसाही असो, मी झोपलेला असो, मी पडलेला असो, मी कुठेही असो, पण ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. ख्रिस्त दिसला पाहिजे तुमच्यामध्ये की हा बाबा ख्रिस्ताची झळक आहे याच्यामध्ये, हा चांगला व्यक्ती आहे, परमेश्वराच्या वचनाचं पालन करतोय. म्हणूनच पहिल्या शमयेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही यज्ञ करणारे नसा तर आज्ञाचं पालन करणारे असा. मग आपल्याला काय करायचं? आज्ञांचं पालन करायचंय. जर आपण आज्ञांचं पालन करतच नाही तर मी कुठेही कसाही जरी असलो तर ख्रिस्त माझ्यामध्ये कसं दिसेल? कारण ख्रिस्ताच्या आज्ञा माझ्यामध्येच नाहीयेत. ख्रिस्त कसा काय दिसेल? ख्रिस्त दिसण्यासाठी ख्रिस्ताच्या आज्ञा आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आज्ञा काय सांगतं? की तू चोरी करू नये, तू खून करू नये, तू व्यभिचार करू नये, तू आईबापांचा सन्मान करावा, तू वाईट गोष्टी सोडाव्या, तू व्यसन करू नये, तू लोभ करू नये, तू कुठल्याच वाईट गोष्टींच्या आभारी जाऊ नये, परंतु तू पवित्र गोष्टी करा. तू पवित्र परमेश्वराकडे येतोस तर तू पवित्र होऊन यावा. मला सांगा, आपलं शास्त्र काय सांगतंय की पूर्वीच्या समयाला फक्त महायाजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात जायचा, बरोबर. तिथे अशी कॉलम होते, म्हणजे पडदे होते. बाहेरचं अंगण, त्यानंतर आतलं अंगण, पवित्र स्थान, त्याच्यानंतर महापवित्र स्थान. ठीक आहे. तर पवित्र स्थानापर्यंत याजक लोक जायचे, अंगणात याजक लोक असायचे, पण महापवित्र स्थानामध्ये कुठला याजक जात नव्हता. जो मोठा याजक असायचा तोच जायचा, तो पण वर्षातून एकदा जायचा. कसा जायचा? त्याच्या कमरेला ते लोक दोरी बांधायचे, त्याच्या हातामध्ये घंटी द्यायचे आणि त्याच्यानंतर तो याजक त्या महापवित्र स्थानात जायचा. का असं करायचंय? कारण की जर त्या याजकाने काय पाप केलं असेल तर त्या महापवित्र स्थानात जर प्रवेश करेल लगेच तो मरेल आणि त्याला आणायला जो आत जाईल तो पण तिकडेच मरेल. म्हणून काय करायचं? त्याच्या हातात एक घंटी द्यायची की तो घंटी वाजत राहील. ज्या वेळेस घंटीचा आवाज थांबेल त्यांना कळेल की याजक मेलेला आहे.
मग ते लोक दोरीने खेचून याचकाला बाहेर काढायचे. असं महापवित्र स्थान होतं. म्हणजे परमेश्वराकडे जाण्यासाठी मनुष्याला पवित्र होऊनच जावं लागायचं. जर पवित्र नसेल तर तो मनुष्य जागेवरती मरायचा. विचार करा, येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती जाऊन तो पडदा जो तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये जो पडदा होता त्या पडद्याला दोभारलं, त्याला फाडलं. आता आपण काय करतो, डायरेक्ट परमेश्वरासमोर जातोय. विचार करा, त्यावेळेस परमेश्वरावर जात समय मनुष्य मरत होता. आज आपण पाप करून देवाकडे जातोय. आपण मरतोय, पण कशाने मरतोय? आत्म्याने मरतोय, शरीराने नाही, आत्म्याने. आपला आत्मा मरतोय, आपण आत्म्याने मरण पावतोय. म्हणून आपल्या आत्म्याला शुद्ध करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आत्म्याला शुद्ध करत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या त्या पवित्र गोष्टीमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि प्रभू आपल्याला ब्लेस करू शकत नाही. स्पष्ट सांगितलंय की जे लोक या गोष्टी करतायत ते परमेश्वराच्या वचनात कधीच जाऊ शकत नाही. जर तुम्हाला परमेश्वराच्या राज्यात जायचंय तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. या गोष्टी तुमच्या जीवनातून तुम्हाला काढाव्या लागतील. नाही तुमचं जीवन व्यर्थ आहे. तुम्ही आयुष्यभर देवदेव कराल आणि शेवटच्या समोर तुम्ही देवाकडे जाऊ शकणार नाही. कारण की तुमचं जीवन अशुद्ध झालेलं आहे. तुम्ही त्याला बदललेलं. देव सगळ्यांना संधी देतो. त्या चोराची आठवण करा. नेहमी आपण आठवण करतो त्या चोराची. कोण करत असेल की नाही मला माहित नाही, पण आपण नेहमी आठवण करतो त्या चोराची. का? कारण की शेवटच्या समयाला त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्तासोबत तो पण लटकला होता आणि तो फक्त एवढंच म्हटला की प्रभूजी, ज्यावेळेस तुमचं राज्य येईल त्यावेळेस माझी आठवण करा. फक्त एवढंच बोलला. येशू ख्रिस्त काय म्हटला की आजच तू माझ्यासोबत सुख लोकात असतो. आजच तू माझ्यासोबत त्या सुख लोकात असशील. म्हणजे विचार करा, ना त्याने पश्चाताप, ना त्याने बप्तिस्मा घेतला, ना त्याने स्वतःला बदललं, ना त्याच्या वाईट गोष्टी निघाल्या, पण शेवटच्या समयात त्याने काय केलं? पश्चाताप केला. आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आपण पश्चाताप करतच नाही. आपण काय करतोय? पाप करतोय, बिंदास राहतोय. जे होईल ते बघता येईल, पण नाही. तुमच्या कर्माचा हिशोब परमेश्वर घेईल. कारण की प्रगटीकरणामध्ये लिहिलं आहे की मी बघितलं आकाश उघडताना तिथे एक मोठं सिंहासन बघितलं आणि तिथे अनेक पुस्तके उघडण्यात आली. अनेक पुस्तके उघडण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक दुसरं पुस्तक होतं, त्याचं नाव होतं जीवनाचं पुस्तक. आणि ज्या व्यक्तीचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात असेल तोच परमेश्वराच्या राज्यात जाईल. त्यात नाव नोंदवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पवित्र राहावं लागेल. जगामध्ये एखादी गोष्टीसाठी आपण रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतात. तुमचा ऍड्रेस प्रूफ, तुमचं आधार कार्ड, तुमचं लाईट बिल, जे काय प्रूफ असेल सगळे तुम्हाला विचारतात आणि ते तुम्हाला द्यावे लागतात. तरच तुमचं रजिस्ट्रेशन होतं, पक्का रजिस्ट्रेशन होतं. बरोबर? जर त्या पुस्तकात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तर देवाच्या वचनांचं तिथे तुम्हाला नोंद करावं लागेल. तुझ्यामध्ये कुठलं वचन कार्य करतंय, तुझ्यामध्ये कुठलं फळ काम करतंय, तू देवाचा कुठल्या कार्याचा भाग आहेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दाखवाव्या लागतात आणि त्यानंतर तुमचं नाव त्या पुस्तकात होईल. मग आपण सांगू की देवा तू आम्हाला या जगामध्ये 70 वर्षापर्यंत सांभाळलं. त्या 70 वर्षामध्ये मी काय केलं? मिसरी घासली, मी काय केलं? तंबाखू खाल्ली, मी दारू पित होतो बाहेर, मी काय करत होतो? झोपत होतो दारू पिऊन. या 70 वर्षामध्ये मी वाईट केलं लोकांचं, मी भांडण केले, मी शेजाऱ्याला मारलं, शिवीगाळ केली. ही जर गवाही परमेश्वराने ऐकली तर निश्चय आपल्याला खालचं स्थानच मिळणार आहे, वरती जाणार नाही. परमेश्वर म्हणतो की तुमचे गुण दिसले पाहिजे, तुमच्या आतमध्ये काय आहे ते दिसलं पाहिजे. जर आपण आतमधूनच वाईट आहोत तर चांगलं कसं काही दिसेल बाहेर? नाही दिसणार. सत्य टिकतं, असत्य कधी टिकत नाही. आपल्याला काय करायचंय? परमेश्वराच्या वचनाप्रमाणे स्वतःला बदलायचंय, पश्चाताप करायचा. जोपर्यंत पश्चाताप करत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं जीवन कधीच मिळणार नाही. कारण की पेत्र म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, रिपेंट करा. काय म्हणतो? पश्चाताप करा. का करायचं पश्चाताप? कारण की आपण वाईट कृत्य केलेले, आपण वाईट कृत्य करत आहोत आणि दररोज करतोय आपण. मग त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. होय देवा मी चुकलो, मला क्षमा कर.
मी रोज वाईट कृत्य करतो, मला माफ कर. जर आपण पश्चाताप नाही करत आहे तर आपण परमेश्वराच्या राज्यात जाऊ शकत नाही. वचन सांगतंय आज ठरवा की माझं जीवन मला वाईट पद्धतीने जगायचंय की चांगल्या पद्धतीने जगायचंय, तर परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. ठीक आहे. आता पश्चातापचं बोललो आपण, पश्चाताप केला पाहिजे. जो पश्चाताप करणार नाही आणि जो पाप करेल तो परमेश्वराच्या राज्यात कदापि जाणार नाही. पण पश्चाताप जर नाही केला तर आणखीन काय होईल बघू आपण. लूक याचा 13 अध्याय 3 वचन वाचू आपण. लूक याचा 13 अध्याय 3 वचन. मी तुम्हाला सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. तुमच्या सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. जो पश्चाताप करणार नाही त्यांचा नाश होईल. तिथे काय झालं होतं, शिलोमध्ये मोठा बुरुज पडला होता आणि त्या बुरुजाखाली अनेक लोक मेले होते. बरोबर, त्या लोकांसारखा तुमचाही नाश होईल. जर तुम्ही पश्चाताप करत नाहीये तर तुमचा नाश होईल. पण जर तुम्ही पश्चाताप करताय तर तुम्ही वाचले जा. मग ठरवा आज तुम्हाला पश्चाताप करायचा आहे आणि जीवन मिळवायचंय की पश्चाताप नाही करायचंय आणि मरणाकडे जायचंय. दोन गोष्टी तुमच्या समोर आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, मी तुझ्या समोर जीवन व मरण ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे? जीवन व मरण. आता तुम्ही निवडा, तुम्हाला काय निवडायचं, जीवनाकडे जायचं की मरणाकडे जायचंय. 100 वर्षाचा म्हाताऱ्याला जरी म्हटलं की अरे कधी मरतो तू, त्याला राग येतो. त्याला राग येतो. तो म्हातारा म्हणतो अजून मला जगायचंय. बरोबर, 100 वर्षाचा म्हातारा अजून मला जगायचं. असं कोण आहे की जे बोलते मला मरायचंय? कोण आहे का इकडे असं की मला मरायचंय? कोणच नाही. सगळे म्हणतात की आम्हाला जगायचं आहे. बरोबर, मग जगायचं आहे तर तुम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे स्वतःला शुद्ध पवित्र करा. निश्चय जीवन तुमच्या मध्ये आहे. जर तुम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र करत नाहीये तर मरण तुमच्या आतमध्ये कार्य करते. सैतान तो काळा डॉट तुमच्या आतमध्ये येऊन कार्य करेल. तो सैतान आहे. कारण की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. जो पाप करेल तो मरणाकडे जाईल आणि जो पश्चाताप करेल तो जीवनाकडे जाईल. आणि आज आपल्याला पश्चाताप करायचं, कारण की लूकामध्ये सांगितलंय की जो पश्चाताप करणार नाही तो निश्चय नाश पावेल. आपल्याला नाशात नाही जायचंय, आपल्याला जीवनाकडे जायचंय. आज ठरवा आपल्याला काय करायचं, जीवनाकडे जायचंय की नाशाकडे जायचंय. ठीक आहे. एक शेवटचं वचन असतो आणि संपून टाकतो. प्रेषित याचा 11 अध्याय 18 वचन वाचतो. प्रेषित याचा 11वा अध्याय 18 वचन. हे ऐकून ते उभे राहिले आणि देवाचे गौरव करत बोलले, तर मग देवाने परराष्ट्रीय सगळे जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. देवाने काय केलं आहे आता की परराष्ट्रीयांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक पश्चातापी बुद्धी दिलेली आहे की आपण पश्चाताप करावा आणि त्या मरणातून बाहेर येऊन त्या जीवनाकडे जावं. बस हेच वचन सांगतंय. फक्त कोणाला जे निवडलेले आहेत त्यांना परमेश्वर काय केलेलं आहे की पश्चातापी बुद्धी दिलेली आहे. सगळेच पश्चाताप नाही करू शकत, सगळेच आपल्या पापाचा अंगीकार नाही करू शकत. पण ज्याला परमेश्वर ती पश्चातापी बुद्धी देईल तो व्यक्ती आपल्या पापाचा अंगीकार करून पश्चाताप करेल आणि पश्चाताप केल्याच्या नंतर ते पाप पुन्हा करणार नाही, तरच त्याला जीवन प्राप्त होईल. पण जर एखादा व्यक्ती पश्चाताप करून पुन्हा पाप करतोय तर ते जीवन त्याच्यातून काढण्यात येईल आणि मरण त्या ठिकाणी परत येईल. तर वचन खूप सुंदर सांगतंय की देव निवडलेल्या लोकांसाठी पश्चातापी अंतःकरण देतो, त्यांना शुद्ध करण होण्याची एक संधी देतोय. बस ती संधीचा वापर आपल्याला करायचा आहे. जोपर्यंत आपण पश्चाताप करत नाही तोपर्यंत आपण शुद्ध आणि पवित्र होणार नाही. बाकी जे मी सांगितलं गलतीकरस मधले 17 पाप सगळे आपल्या आतमध्ये आहेत. जर आपण त्यांना काढत नाही, पश्चाताप करत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन मिळणार नाही. काय आहे? परमेश्वराचं राज्य आहे. मी या जीवनाबद्दल बोलत नाही. माणूस येतो मरतो, बरोबर. देव म्हणतो जे पृथ्वीचं आहे ते पृथ्वीला मिळतं, म्हणजे जे शरीर मातीचं आहे ते मातीत जातं. अनेक धर्मामध्ये अनेक पंथामध्ये काय करतात, वेगवेगळ्या पद्धती आहेत, बरोबर. हिंदू धर्मामध्ये जाळतात, ख्रिश्चन मध्ये मुस्लिम मध्ये गाडतात, पारसी मध्ये विहिरीत बांधून ठेवतात बॉडीला, म्हणजे ते पक्षी येऊन खातील. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत लोकांच्या मरणानंतर हे करायच्या. पण बघा मरणानंतर शेवटी मातीच होते, बरोबर. कारण की शरीर
मातीपासून बनवलेलं आहे, म्हणून ती माती होते. मग हे शरीर मातीचं आहे, मातीत जाईल, पण जो आत्मा तुमच्यामध्ये आहे तो आत्मा देवाकडेच गेला पाहिजे. पण तो जर आत्मा कुणी गुलामीने धरून ठेवला तर तुम्ही त्या गुलामीमध्ये राहाल, तुम्ही गुलामीमध्ये राहाल. आपण प्रार्थनेमध्ये जातो तर अनेक ठिकाणी काही स्पिरिट वरती येतात आणि ते काय बोलतात की मला या व्यक्तीवरती पाठवलेलं आहे, बरोबर, मला या व्यक्तीवरती पाठवलेलं आहे. पाठवलेलं म्हणजे काय की एका अशुद्ध आत्म्याला एका मांत्रिक व्यक्तीने तंत्रमंत्र करून त्या व्यक्तीचं जीवनावरती सोडलेलं आहे. का? कारण की त्या व्यक्तीचं जीवन नाश करावा म्हणून त्या आत्म्याला सोडलेलं आहे. मग तो आत्मा कुणाच्या बंधनामध्ये आहे? त्या तांत्रिक व्यक्तीच्या बंधनामध्ये आहे, जो तंत्रमंत्र जाणतो. म्हणजे तो आत्मा बंधनामध्ये राहतो. विचार करा, जर उद्या आपण मेलो तर आपला आत्मा देवाकडेच गेला पाहिजे, ना की कुणाच्या बंधनामध्ये असला पाहिजे. जर आपण चांगले काम केले, देवाचं कार्य केलं, तर निश्चय आपला आत्मा देवाकडे जाईल, त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. पण जर आपण वाईट कृत्य केलं मेलो तर आपला आत्मा चोरी केला जाईल आणि तो गुलामीत राहील आयुष्यभर. मग तर सैतानाला बोलला, तू जा बाबा जा, तो म्हणतो माझी इच्छा आहे जायची पण मी जाऊ शकत नाही. का? कारण की मला बांधून ठेवलेला आहे. तो आत्मा म्हणतो. म्हणजे विचार करा की मनुष्याचा आत्मा देखील मंत्राने बांधला जातो, त्याला मोकळीक नसते. म्हणून आज आपल्याला देवाकडे येणं गरजेचं आहे. आज आपल्याला वाईट स्वभाव बदलणं गरजेचं आहे. आज आपल्याला आपले विचार बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपले विचार बदलत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणारच नाही. म्हणून पश्चाताप करा, आपले विचार बदला, आपलं वागणं बदला, बोलणं बदला, आपल्या वाईट सवय बदला आणि पवित्र शुद्ध होऊन त्या पवित्र परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहा. तुम्हाला ना आजारपण येईल, ना तुम्हाला वाईट गोष्टीचा अनुभव येईल, ना तुम्ही कधी त्रासलेलं व्हाल, ना तुमच्यावरती कधी कसलं संकट येईल. कारण की त्याच्या आधी परमेश्वराचं सामर्थ्य तुम्हाला कव्हरिंग करेल, तुम्हाला ब्लेस करेल. तुम्हाला माहिती आहे आयुबाच्या घराला काय होतं? परमेश्वराच्या सामर्थ्याचं काय होतं? कवच. बरोबर. त्या आयुबाला दिसत होतं का? नाही. तो कोणाला दिसलं? त्या सैतानाला दिसलं. तो म्हटला की जे कवच, जे तो पाडा बांधलेला आहे ना, फेन्सिंग, ते पहिले तू काढ, तरच मी जाऊ शकतो घरामध्ये, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. मग विचार करा, आयुब देवासोबत होता म्हणून त्याच्या जीवनाला ते कुंपण घालण्यात आलं. आपण देवासोबत राहिलो तर आपल्याही जीवनाला कुंपण मिळेल. पण आपण देवासोबत जर नाही राहिलो तर निश्चय ते कुंपण आपल्यामध्ये नसेल आणि सैतान आरामात आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. सैतान येईल आणि तुमच्या जीवनाचा नाश करून टाकेल. चोर काय येतो? चोरी करण्यासाठी, देण्यासाठी येत नाही. चोरी करून, चोरी करतो तर करतो, वरून खून पण करतो, नाश करतो. बरोबर. हल्लीचे चोर माहित आहेत ना, मागे पण सांगितलं होतं, टू व्हीलर होतात, स्नॅचिंगचा केसेस, बरोबर, मंगळसूत्र खेचतात, चेन खेचतात आणि ज्याचं खरंच असली असतं सोन्याचं, ती बाई धावते, रडते वगैरे, ते निघून जातात. पण एका बाईचं खिचलं आणि ती शांत चालले, त्यांना कळतं की हे नकली आहे, ते उतरतात मागे, दोन झापडतात, त्या बाईला निघून जातात. म्हणजे असे जात नाहीत, मारून जातात चोर. चोर काय करतात? त्रास देतात. बरोबर. चोर चोरी करण्यासाठी होतो. म्हणून आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये असं बनायचं की देवा, खरोखर माझा आत्मा तुझ्याकडेच गेला पाहिजे, ना की माझा आत्मा त्या नाशाकडे गेला पाहिजे, ना माझ्या वाईट गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणून आजच तो दिवस आहे की रिपेंट करा, पश्चाताप करा, आपापल्या पापाची क्षमा व्हावी. म्हणून तुम्ही ख्रिस्ताजवळ या. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताजवळ येत नाही तुमच्या पापाची क्षमा होणार नाही. कारण की पाप क्षमा येशूच्या नावामध्ये आहे. आमेन. प्रभू तुम्हाला आशीष करो, हे वचनाला आशीष करो. कारण की पश्चातापाद्वारे जीवन कसं आहे? पश्चातापाद्वारे जीवन आहे, पण विदाउट पश्चाताप मरण तुमच्या जीवनात कार्य करेल. म्हणून ठरवा की आज आम्हाला कसं जगायचंय, चांगलं जगायचंय की वाईट जगायचंय, शिव्या द्यायच्या की आशिष द्यायचंय, व्यसन करायचंय की व्यसन फेकायचंय. लक्षात घ्या, कारण की व्यसन तुमच्या जीवनाला वाईट करतं, तुमच्या जीवनाला खराब करतं. ते आतमधून तुम्हाला कधी खराब करेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आपण कशात बॉडी चेकअप करत नाही, बरोबर. मोठे लोक काय करतात?
दर महिन्याला म्हणा किंवा वर्षाला म्हणा ते हेल्थ चेकअप करतात पूर्ण बॉडी. मग त्यांना कळतं काय आजार पण आहे. आपल्याला एखादा आजार जरी झाला तरी आपल्याला कळणार नाही काय झालंय आपल्याला, कारण की आपण ते चेकअप करत नाही. म्हणून ती संधी येऊ देऊ नका. व्यसन सोडून द्या आणि पवित्र होऊन देवाच्या जवळ या आणि तो देव तुम्हाला पवित्र राहण्यास आशीष करेल. वाईट गोष्टी त्यागायच्या. जर ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण स्वीकारलं तर आपण ख्रिस्तासाठी वाईट गोष्टी का नाही त्यागू शकतो, पण आपण त्या गोष्टी मनात ठेवत नाही. फक्त पास्टर बोलतो ऐकतो, घरी गेलं की आपलं जीवन आपण जगायचं. आणि पण तुम्ही त्या गोष्टी आतमध्ये घ्या आणि स्वतःवरती अप्लाय करा, तरच तो फरक जाणवेल. जनरली आपण भरपूर असे हे करतात ना, कॉस्मेटिक युज करतात. फेअर अँड लवली एकदम जुन्या काळापासून आहे, आम्ही लहान होतो आणि लोक हे करायचे की फेअर अँड लवली लावल्याने काय होतं, गोरेपणा येतो. बरोबर. फेअर अँड लवली आणली, घरात ठेवली, लावलीच नाही तर इफेक्ट कसा पडेल? नाही पडणार ना. लावली पाहिजे ना. काहीच होत नाही त्यांना. तुम्ही देवाचा आशीष हे करा, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल. तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा. तुम्ही उपासात जाऊन बघा, फक्त तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल विदाउट एनी कॉस्मेटिक. बरोबर. कुठल्याच क्रीमची गरज नाही तुम्हाला. देवाचं सामर्थ्यच काफी आहे. देव म्हणतो की माझा अनुग्रह तुझ्यासाठी काफी आहे. बरोबर. अनुग्रह आपल्याला पाहिजे, देवाचं जीवन आपल्याला पाहिजे. आपण आपलं जीवन जगतोय, आपण जगित जीवन जगतोय, कधी देवाचं जीवन जगून बघितलंय आपण? विचार करा. आपल्याला आपलंच टेन्शन आहे, आपल्याच घराचं टेन्शन आहे, देवाला अख्ख्या जगाचं टेन्शन आहे. त्याला किती टेन्शन येत असेल ना. मन त्याने दिले तर त्याला पण तर मन आहे. बुद्धी, मेंदू त्याने दिला तर त्याला पण तर मेंदू आहे. तो पण तो विचार करत असेल ना. मग आपल्या घराचंच आपल्याला एवढं मोठं टेन्शन आहे, त्या जगाचं किती मोठं टेन्शन असेल त्याला. पण तरीही तो आपल्याला उत्तमतेने चालवतोय. तो फक्त एवढं सांगतोय की तू तुझा भार माझ्यावरती टाक, तो मी हलका करतो. आणि आपण काय करतो? आपला भार आपण उचलतो आणि चालतोय. आपण टाकतच नाही त्याच्यावरती. आपल्याला टाकलं पाहिजे, आपल्याला देवाकडे यायला पाहिजे, तर देव आपल्याला आशीष करेल, ब्लेस करेल. ठीक आहे. तर प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीष करू या वचनाच्या द्वारे. सगळेही ब्लेस हो. आणि खरोखर तुम्ही काहीतरी घरी घेऊन जा, असं घेऊन जा की येणाऱ्या संडेला ते तुमच्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे. हा वचन कार्य करतंय, वचन कार्य करतंय, कारण की वचन जिवंत आहे. तो देहधारी झाला आणि त्याने आम्हाला वस्ती केली आणि ते वचन तुम्हाला आज वस्ती करतंय. तर ते वचन दिसलं पाहिजे तुमच्यामध्ये. आज तुम्ही घेऊन जाते वचन. प्रभू आशीष करू. आपण प्रार्थनामध्ये जाऊ.